श्रीकृष्ण आणि सुदामा, निस्वार्थ मैत्रीची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात दोन जिवलग मित्र राहत होते. एक होता निळ्या सावलांसारखा कृष्ण आणि दुसरा होता साधा भोळा सुदामा. ते दोघेही एकत्र जंगलात लाकडे वेचायला जायचे, एकत्र खेळायचे आणि एकमेकांवर खूप प्रेम करायचे. जरी कृष्ण एका राजाचा मुलगा होता आणि सुदामा गरीब ब्राह्मण होता, तरी त्यांच्या मैत्रीत श्रीमंती गरिबीचा कधीच अडसर आला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघे मित्र आपापल्या घरी परतले. काळ बदलला. कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा मात्र खूप गरिबीत दिवस काढू लागला. त्याचे घर साधे कौलारू होते आणि कधी कधी तर घरामध्ये खायला अन्नही नसायचे. पण सुदामा कधीच तक्रार करायचा नाही. तो नेहमी देवाच्या भक्तीत दंग असायचा. एक दिवस सुशीला म्हणाली, स्वामी, तुमचे मित्र कृष्ण तर द्वारकेचे राजे आहेत. ते खूप दयाळू आहेत. तुम्ही एकदा त्यांना जाऊन का भेटत नाही? ते नक्कीच आपली मदत करतील. सुदामाला आपल्या मित्राला भेटण्याची ओढ तर होतीच, पण त्याला मदत मागायला संकोच वाटत होता. तरीही केवळ भेटीच्या ओढीने त्याने जाण्याचे मान्य केले. सुदामाकडे कृष्णाला देण्यासाठी काहीच महागड्या वस्तू नव्हत्या. सुशीलाने शेजाऱ्यांकडून थोडे पोहे मागून आणले आणि ते एका फाटलेल्या कापडात बांधून सुदामाला दिले. सुदामा ते पोहे घेऊन अनवाणी पायाने द्वारकेच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात फक्त आपल्या लाडक्या कृष्णाला पाहण्याची इच्छा होती. सुदामा द्वारकेच्या भव्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. त्याचे फाटलेले कपडे पाहून द्वारपालांनी त्याला थांबवले. पण जेव्हा त्याने सांगितले की तो कृष्णाचा मित्र आहे, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. बातमी कृष्णापर्यंत पोहोचली की त्याचा बालपणीचा मित्र सुदामा आला आहे. आपल्या मित्राला पाहताच कृष्ण धावत गेला आणि त्याने सुदामाला घट्ट मिठी मारली. राजा कृष्ण आपल्या गरीब मित्राला अशा प्रकारे भेटताना पाहून सर्व द्वारपाल चकित झाले. कृष्णाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्याने सुदामाला आदराने राजवाड्यात नेले. कृष्णाने सुदामाला आपल्या सिंहासनावर बसवले. त्याने स्वतः एका परातमध्ये पाणी घेतले आणि आपल्या मित्राचे थकलेले पाय धुतले. ही खरी मैत्री होती, जिथे राजा आणि रँक असा कोणताही भेदभाव उरला नव्हता. कृष्ण सुदामाची प्रेमाने विचारपूस करत होता. गप्पा मारताना कृष्णाचे लक्ष सुदामाच्या कमरेला बांधलेल्या त्या छोट्या पुरचुंडीकडे गेले. त्याने हसत विचारले, मित्रा, माझ्यासाठी वहिनीने काय भेट धाडली आहे? सुदामाला त्या साध्या पोह्यांची लाज वाटत होती, म्हणून त्याने ती पुरचुंडी लपवण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णाने ती खेचून घेतली. कृष्णाने त्या पुरचुंडीतील एक मूठ पोहे मोठ्या आवडीने खाल्ले. हे तर अमृतासारखे लागतात, असे कृष्ण म्हणाला. त्याने दुसरी मूठही खाल्ली. सुदामाला काहीच मागावे लागले नाही. त्याच्या मनातले सगळे कृष्णाला समजले होते. सुदामा काही दिवस तिथे राहिला आणि नंतर तृप्त मनाने आपल्या गावाकडे परत निघाला. सुदामा जेव्हा आपल्या गावात परतला, तेव्हा त्याला आपली जुनी झोपडी कुठेच दिसली नाही. तिथे एक विशाल आणि सुंदर राजवाडा उभा होता. त्याची पत्नी सुशीला सुंदर वस्त्रांत बाहेर आली. कृष्णाने सुदामाच्या न मागता त्याला सर्व सुख समृद्धी दिली होती. हीच खरी मैत्री, जिथे शब्द नसतानाही सर्व काही समजले जाते.